निवडून आणलं नाही तर तुमचा सुद्धा खून होऊ शकतो. अगदी बरोबर ऐकलं. पुरोगामी महाराष्ट्र, विचारांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र, पण आज याच महाराष्ट्राच्या मातीत विचारांपेक्षा हत्यारं जास्त बोलू लागले. इथे एकेकाळी सत्तेसाठी विचार मांडले जायचे, पण आज सत्तेसाठी थेट मुडदे पाडले जातात, पक्ष फोडले जातात. हे आपण पचवलं. आमदार खासदार विकले गेले ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं. पण आता डोक्यावरून पाणी गेलंय. खोपोली असो किंवा मुंबई, भर रस्त्यात नेत्यांची कत्तल केली जाते. हे लोकशाहीचं राज्य आहे की गुंडांचं साम्राज्य? सत्तेची मस्ती आणि गुंडांची वस्ती, हेच झालंय का आजचं राजकारण? विरोधात बोलला तर संपवून टाकू, हा युपी बिहार पॅटर्न आता शिवरायांच्या महाराष्ट्रात रुजवला जातोय का? अजून किती दिवस आपण गप्प बसणार? आज त्या नगरसेविकेच्या पतीचा बळी गेलाय, उद्या नंबर आपला असू शकतो. जेव्हा राजकारण गुंडांच्या हातात जातं तेव्हा कायद्याचा धाकच उरत नाही. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी तेच जर सुरक्षित नाही तर सामान्य माणसाची तरी काय लायकी हो? ही फक्त हत्या नाही, हा लोकशाहीच्या छाताडावर केलेला वार आहे. म्हणूनच सांगते,